मुंबईहून बिहारला जाणाऱ्या चालत्या ट्रेनचा मोठा अपघात झालाय। दिवाळी आणि छठ सणांमुळे सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे। दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक रोड स्थानकाजवळ एक मोठा अपघात झालाय, जिथे 3 तरुण चालत्या ट्रेनमधून पडलेत। दोघांनी जागीच त्यांचा जीव गमावलाय, तर एक जण गंभीर जखमी आहे। दिवाळीपूर्वी मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संबंधित ही दुःखद घटना घडली आहे। मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसकडून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली। शनिवारी रात्री 8:30 वाजता कर्मभूमी एक्सप्रेस नाशिक रोड स्टेशनवरून न थांबता निघाली। जेव्हा ट्रेन जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळ ढिकलेनगर परिसरात पोहोचली, तेव्हा 3 तरुण ट्रेनमधून पडल्याचं आढळून आलं। ओढा येथील स्टेशन मॅनेजरने नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला ही माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। रेल्वे रुळावरून 2 तरुणांचे मृतदेह आढळले, ज्याची अद्याप ओळख पटलेली नाहीये। दुसरा तरुण वेदनेने तडफडत होता आणि त्याची गंभीर प्रकृती दिसून आली। पोलिसांनी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलंय। गर्दीत झालेल्या धडकेमुळे त्यांचा तोल गेला असावा, ज्यामुळे ते चालत्या ट्रेनमधून पडले असावेत, असा पोलिसांना संशय आहे। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय। तरुणांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना कळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत।